नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यापैकी जी.के.चे प्रश्न आपण पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून कव्हर केलेले आहेत व करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर केलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कशाची गरज असते? उत्तर येत असेल तर उत्तर लगेच कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 क्लोरोफिल. ठीक आहे. प्रकाश संश्लेषणासाठी दिलेल्या पर्यायांपैकी क्लोरोफिल याची गरज असते. आता प्रकाश संश्लेषण म्हणजेच वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया होय. ठीक आहे. या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं देखील म्हटलं जातं. या प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी व क्लोरोफिल या 4 प्रमुख घटकांची गरज असते. परत रिपीट करतो, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि क्लोरोफिल. ठीक आहे. हे प्रमुख घटक आहेत फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेदरम्यानचे. ओके. आता या ठिकाणी क्लोरोफिल जे आहे हे बघा, वनस्पतींच्या पानांमध्ये असलेले एक हिरवे रंगद्रव्य असते जे सूर्यप्रकाश शोषून घेण्याचं कार्य करत असते. या प्रक्रियेमध्ये वनस्पती पानांमधील लहान छिद्रांद्वारे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात. हे जे पानांवर लहान छिद्र असतात यांना स्टोमेटा, ठीक आहे, स्टोमेटा असं म्हटलं जातं. स्टोमेटा किंवा स्टोमॅटा असं त्यांचं नाव आहे. तर हे छिद्र कार्बन डायऑक्साईड शोषतात व ऑक्सिजन सोडत असतात. ठीक आहे. समजलेली आहे ही प्रक्रिया. तर ही वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया असते प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस. प्रमुख 4 घटक असतात, समजायचं आहे. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी व क्लोरोफिल. तर आपण रिव्हिजन घेणार आहोत शेवटी या सर्व प्रश्नांची, त्यामुळे कन्फ्युजन ठेवायचं नाही. या व्हिडिओतून किती प्रश्न तुम्हाला पाठ झालेले आहेत हे रिव्हिजनमुळे कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढील प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ युरियामध्ये असतो? कोणता पदार्थ असतो? तर फॉस्फरस हा जो पदार्थ आहे दिलेल्या पर्यायांपैकी हा युरियामध्ये असतो. ठीक आहे. युरियामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख घटक असतात. ठीक आहे. कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ओके. युरिया हे एक रासायनिक खत आहे. युरिया बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड वापरले जाते. ठीक आहे. पण युरिया तयार झालेल्या युरियामध्ये कार्बन डायऑक्साईड व अमोनिया हे घटक नसतात. ठीक आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, जरी कच्चा माल म्हणून अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड वापरले जात असेल युरिया तयार करण्यासाठी, तरी युरिया तयार झाल्यावर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया हे स्वतंत्र घटक नसतात. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युरियाचे रासायनिक सूत्र मला कमेंट करून सांगायचे आहे. ठीक आहे. युरियाचे रासायनिक सूत्र कमेंट करायचे आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणती वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा किंवा डेटा सेव्हिंग करत नाही? या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी ऑप्टिकल फायबर ही जी वस्तू किंवा हा जो ऑप्शन आहे तो डेटा सेव्हिंग करत नसून याचा आणि कॉम्प्युटरचा काही एक संबंध नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्टिकल फायबर हे काच किंवा प्लास्टिक सारखा एक पदार्थ असतो, त्याच्यापासून बनवलेले लवचिक पारदर्शक धागे आहेत जे प्रकाश सिग्नलच्या रूपात डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय वेगाने प्रसारित करण्यासाठी वापरले जातात. याचा वापर इंटरनेट, टेलिफोन आणि दूरचित्रवाणीसारख्या सेवांसाठी केला जातो. या ठिकाणी मी बोललेलो आहे की याचा आणि कॉम्प्युटरचा काहीही संबंध नाही, तर संबंध आहे पण तो वेगळ्या प्रकारचा आहे. ठीक आहे. समजलेलं आहे काय? ऑप्टिकल फायबर काच किंवा प्लास्टिकसारख्या पदार्थापासून बनवलेलं एक लवचिक किंवा पारदर्शक धागा आहे जो प्रकाश सिग्नलच्या रूपात डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय वेगाने प्रसारित करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन नाही? कोणता आहे बघा. या ठिकाणी शहामृग हा जो प्राणी आहे तो सस्तन प्राणी नाही. सस्तन प्राणी म्हणजे काय? तर सस्तन प्राणी हे उबदार रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर केस असलेले व या प्राण्यांमध्ये मादी पिलांना दूध पाजण्यासाठी स्तनांचा वापर करते असे प्राणी असतात. ठीक आहे. यांना सस्तन प्राणी असे म्हटले जाते. तर बाकी जे 3 पर्याय आहेत हे सस्तन प्राणी आहेत.
वटवाघूळ हा दूरपर्यंत उडू शकणारा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. ठीक आहे, वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे आणि हा दूरपर्यंत उडू शकणारा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, पूर्वी वाहनांच्या टायरमध्ये फक्त साधी हवा भरली जायची, परंतु आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डॅश डॅश हा गॅस टायरमध्ये भरला जातो. कोणता गॅस भरला जातो गाडीच्या टायरमध्ये? तर नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन हा गॅस हल्ली वाहनांच्या टायरमध्ये भरला जातो, कारण हा जो वायू आहे तो सामान्य हवेपेक्षा स्थिर व त्याचा दाब नियंत्रणात राहतो. यामुळे तापमानातील बदलामुळे टायरमधील हवेचा दाब कमी व जास्त होण्याचे धोके जे असतात ते कमी होतात. ठीक आहे, म्हणून नायट्रोजन हा गॅस हल्ली टायरमध्ये भरला जातो. मित्रांनो, नायट्रोजन हा जो वायू आहे तो पृथ्वीवरील जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आहे. 78% त्याचं जवळपास प्रमाण आहे. ठीक आहे, 78% एवढं प्रमाण आहे पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन या वायूचं. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, 78% आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मानवी शरीरात याचं किती प्रमाण आहे? तर 3%. नायट्रोजन या वायूचं मानवी शरीरात असलेलं प्रमाण किती आहे? सुमारे 3%. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? कोणती आहे? तर मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ती शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आणि पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारलेली कादंबरी आहे मृत्युंजय नावाची. ठीक आहे, शिवाजी सावंत. आता ययाती ही देखील मोस्ट रिपीटेड कादंबरी आहे. लेखक आहेत वि.स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. श्रीमान योगी हिचे लेखक आहेत रणजित देसाई. महानायक हिचे लेखक आहेत विश्वास पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कुठून झाली? कुठून झालेली आहे? तर कोलकाता. ठीक आहे, या ठिकाणी कोलकाता उत्तर असणार आपलं उत्तर असणार आहे कोलकाता. ठीक आहे, या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भारतामध्ये मेट्रोची कोलकाता. कधी झाली सांगितलं तर 1984. ठीक आहे, 1984 या वर्षी कोलकाता येथे मेट्रोची सुरुवात झालेली आहे. 24 ऑक्टोबर 1984. भूमिपूजन कधी झालं होतं कोलकाता मेट्रोचं? 1972 झालं होतं. ठीक आहे, दुसरी जी मेट्रो आहे भारतामधील ती दिल्ली मेट्रो आहे. पहिली मेट्रो आहे कोलकाता, दुसरी दिल्ली. ठीक आहे, तिसरी चौथी तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे मला. त्यानंतरचा प्रश्न आहे, जनगण मन कोणत्या कवीने लिहिले आहे? कोणी लिहिलेलं आहे जनगण मन? आपलं भारताचं राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे राष्ट्रगीत पहिल्यांदा केव्हा गायलं गेलं असा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. तर 27 डिसेंबर 1911. ठीक आहे, 27 डिसेंबर 1911 या दिवशी कोलकाता अधिवेशनात हे गीत गायलं गेलं. आता कोणी गायलं हा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, काही ठिकाणी संदर्भ आहे सरला देवी. ठीक आहे, टागोरांची भाची, रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरला देवी हिच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी गायलं असा संदर्भ आहे. सोबतच काही ठिकाणी संदर्भ आहे रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेला आहे. आता या दोघांपैकी नेमकं कोणी गायलेलं आहे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, तरी तुम्ही दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत उत्तरं. कोणी गायलेलं आहे? सरला देवी आणि रवींद्रनाथ टागोर ही दोन्ही उत्तरं लक्षात ठेवायची आहेत. 1911 कोलकाता या ठिकाणी गायलं गेलेलं आहे. या ठिकाणी बंकिमचंद्र चटर्जी ऑप्शन आहे बघा, यांनी वंदे मातरम हे जे आपलं राष्ट्रीय गीत आहे हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत आणि मोस्ट IMP देखील आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? कोणती होती मौर्य साम्राज्याची राजधानी? तर बघा, या ठिकाणी पटना. ठीक आहे, पटना. पूर्वी हिचं नाव होतं बघा पाटलीपुत्र. ठीक आहे, राजधानीचं नाव होतं पाटलीपुत्र. ही मौर्य साम्राज्याची राजधानी आहे जी आता पटना झालेली आहे. मौर्य साम्राज्याचे संस्थापक विचारले जातात. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. या ठिकाणी बदामी आहे बघा, हिचं प्राचीन नाव वतापी. ठीक आहे, वतापी असं नाव होतं बदामीचं. ही चालुक्य साम्राज्याची राजधानी होती. ठीक आहे, चालुक्य साम्राज्याचा संस्थापक होता पुलकेशी पहिला. या ठिकाणी पैठण देखील आहे ऑप्शन, महत्त्वाचा आहे. प्राचीन नाव प्रतिष्ठान असं होतं. सातवाहन घराण्याची या ठिकाणी राजधानी होती पैठण. हा प्रश्न पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे. सातवाहन घराण्याची राजधानी पैठण. ठीक आहे,
सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सिमुक. ठीक आहे, सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्यानंतर प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील केस व नखे कशापासून बनलेली असतात? ही जी असतात बघा प्रथिनांपासून तयार झालेली असतात. मानवाची नखे व जे केस असतात ते प्रथिनांपासून तयार होतात. त्या प्रथिनाचं नाव जर विचारलं तर केराटिन. ठीक आहे, केराटिन किंवा केरोटिन असं जर नाव आहे. ठीक आहे, विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे, केराटिन या प्रोटीनमुळे आपली नखं आणि केस तयार होत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे? खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे, चार्ल्स डार्विन. हा सिद्धांत मानव हा लाखो वर्षांपूर्वीच्या वानर सदृश्य पूर्वजांपासून हळूहळू विकसित झाला आहे हे स्पष्ट करतो. ठीक आहे, डार्विन यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे उत्क्रांतिवादाचा सिद्धांत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? जोड्या आहेत पाकिस्तान, इस्लामाबाद, बांगलादेश, ढाका, अफगाणिस्तान, काबूल, भूतान, बाली. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, भूतान, बाली हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण ही जोडी चुकीची आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे, बांगलादेशची ढाका आहे, अफगाणिस्तानची काबूल आहे, भूतानची थिम्पू आहे. ठीक आहे, थिम्पू ही राजधानी आहे भूतानची. ठीक आहे, बाली हे जे एक ठिकाण आहे ते इंडोनेशिया देशामध्ये आहे आणि वर्ल्ड फेमस एक पर्यटन स्थळ आहे बाली नावाचं. ठीक आहे, इंडोनेशिया देशामध्ये आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, बाली हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर इंडोनेशिया. भूतानची राजधानी आहे थिम्पू. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात आणि जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो? कोणत्या लहरी आहेत त्या? तर बघा, अल्ट्रासॉनिक लहरी या ध्वनी लहरी आहेत. ठीक आहे, अल्ट्रासॉनिक लहरी या ध्वनी लहरी आहेत. वटवाघूळ हे अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरींचा वापर करून अंधारात आपला मार्ग शोधतात. ठीक आहे, वटवाघूळ हे जे लहरी सोडतात, हे जे आवाज आहेत ते आजूबाजूच्या वस्तूंवर आदळून परत येतात, म्हणजेच इको आपण ऐकलेला आहे बघा, प्रतिध्वनी म्हणतो त्याला. तर तो सोडलेला आवाज, वटवाघुळांनी सोडलेला आवाज इको बनून परत येतो व वटवाघुळांना त्या वस्तूचा आकार व स्थान समजण्यास मदत होतं आणि अशा प्रकारे ते आपला काळोखामधील मार्ग शोधतात, तसेच आपली शिकार देखील शोधत असतात. ठीक आहे, अल्ट्रासोनिक लहरी नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, समाजसुधारक पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांच्या मदतीसाठी खालीलपैकी कोणते सदन सुरू केले होते? कोणते केले होते? शारदा सदन. पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे. कधी सुरू केले होते? 1889. ठीक आहे, 1889 मध्ये मुंबई येथे पंडिता रमाबाई यांनी हे शारदा सदन सुरू केलं होतं. 1889 उत्तर असणार आहे. ठीक आहे, सेवा सदन जर विचारलं तर बघा 1909 मध्ये. ठीक आहे, 1909 मध्ये सेवा सदन सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या शहरात भारतातील पहिला भूमिगत रेल्वे मार्ग आहे? भारतातील पहिला भूमिगत रेल्वे मार्ग विचारलेला आहे, तर तो आहे कोलकातामध्ये. ठीक आहे, कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिला भूमिगत रेल्वे मार्ग आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो कमेंट करून सांगायचा आहे तुम्हाला. भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणते? ठीक आहे, जरी कार्यरत असेल तरी चालेल किंवा अगोदरपासून असेल तरी चालेल, पण सर्वात खोल मेट्रो स्टेशन सांगायचे आहे मला कमेंट करून. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? किती पाऊस पडतो? तर पर्याय क्रमांक ए 100 ते 120 मिमी एवढा पाऊस पर्जन्यछायेच्या प्रदेशात पडतो. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. पर्जन्यछायेच्या प्रदेशात साधारणतः 700 मिमीपेक्षा कमीच पाऊस पडत असतो. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 700 मिमीच्या वर पाऊस पडत नाही या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनलेल्या आहेत? कोण बनलेल्या आहेत? तर डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर या तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न, डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी
कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आलेले आहे? कोणत्या? तर CBI. ठीक आहे, CBI, केंद्रीय अन्वेषण विभाग. ठीक आहे, CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्याकडे डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चे नाव बदलून काय ठेवलेले आहे? काय ठेवलेले आहे? तर सेवा तीर्थ. ठीक आहे, पंतप्रधान कार्यालयाचं नाव आता काय असणार आहे? सेवा तीर्थ. त्यानंतरचा प्रश्न, टॉप 100 शस्त्रनिर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपनीचा समावेश झालेला आहे? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D वरील पैकी सर्व. मित्रांनो, पहिल्यांदा असं झालेलं आहे बघा, टॉप 100 शस्त्रनिर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील 3 कंपन्यांचा समावेश झालेला आहे. त्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांचा समावेश झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? कोण ठरलेला आहे? तर पोर्तुगाल. ठीक आहे, पोर्तुगाल हा 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता ठरलेला आहे. हा प्रश्न 100% पोलीस भरतीत पडतोय. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका कोणी विकसित केली आहे? कोणी केलेली आहे? तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हिने बघा, या कंपनीने स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका विकसित केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील कार्यालय व त्यांची बदलण्यात आलेली नावे यांचा योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी राजभवन, लोकभवन, केंद्रीय सचिवालय नवीन नाव कर्तव्य भवन, पंतप्रधान कार्यालय न्याय भवन, पर्याय अ आणि ब दोन्ही. काय उत्तर असणार आहे आपलं? तर राजभवन, लोकभवन हे उत्तर असणार आहे आपलं. या ठिकाणी योग्य पर्याय बघा, राजभवन, लोकभवन. ठीक आहे, कारण पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आपण आताच पाहिलेला आहे. ठीक आहे, सेवा तीर्थ असं नाव पंतप्रधान कार्यालयाचं करण्यात आलेलं आहे आणि राजभवनचं नवीन नाव असणार आहे बघा, लोकभवन. शेवटचा प्रश्न आहे, ODI क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? मित्रांनो, हे फलंदाज जे असतात ते बदलत असतात प्रत्येक मॅचनुसार. ठीक आहे, तर आजच्या दिवशी बघा रोहित शर्मा. ठीक आहे, रोहित शर्मा हा आजच्या दिवशी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये आपण संबंधित फॅक्ट जर कव्हर केले पकडून ते बघा 50 ते 60 प्रश्न तुमचे या व्हिडिओमधून आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया, जेणेकरून या व्हिडिओतून तुम्हाला किती प्रश्न तोंडपाठ झालेले आहेत हे समजण्यास मदत होईल. ही रिव्हिजन तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, त्यामुळे पूर्ण परीक्षा द्यायची आहे. शेवटी किती मार्क्स मिळालेले आहेत ते मला कमेंट करून सांगायचे आहेत 24 पैकी. ठीक आहे, चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कशाची गरज असते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, क्लोरोफिल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ युरियामध्ये नसतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, फॉस्फरस. पुढील प्रश्न आहे, कोणती वस्तू इलेक्ट्रॉनिक डेटा सेव्हिंग करत नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, ऑप्टिकल फायबर. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, शहामृग. पुढील प्रश्न, पूर्वी वाहनांच्या टायरमध्ये फक्त साधी हवा भरली जायची, परंतु आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डॅश डॅश हा गॅस टायरमध्ये भरला जातो. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, नायट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी खालीलपैकी कोणती? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, मृत्युंजय. त्यानंतरचा प्रश्न, भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कुठून झाली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, कोलकाता. त्यानंतरचा प्रश्न, जनगण मन कोणत्या कवीने लिहिले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक
सी पटना किंवा पाटलीपुत्र. त्यानंतरचा प्रश्न, मानवाच्या शरीरात केस व नखे कशापासून बनलेली असतात? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, प्रथिने. पुढील प्रश्न, मानवी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, चार्ल्स डार्विन. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भूतान, बाली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अल्ट्रासोनिक लहरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, समाजसुधारक पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांच्या मदतीसाठी खालीलपैकी कोणते सदन सुरू केले होते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, शारदा सदन. त्यानंतर प्रश्न, कोणत्या शहरात भारतातील पहिला भूमिगत रेल्वे मार्ग आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता या शहरात भारतातील पहिला भूमिगत रेल्वे मार्ग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए, 100 ते 120 मिमी. त्यानंतरचा प्रश्न, तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनलेल्या आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. पुढील प्रश्न, डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, केंद्रीय अन्वेषण विभाग. त्यानंतरचा प्रश्न, केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय PMOचे नाव बदलून काय ठेवले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सेवा तीर्थ. त्यानंतरचा प्रश्न, टॉप 100 शस्त्रनिर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपनीचा समावेश झालेला आहे? तर दिलेल्या तिन्ही कंपन्यांचा समावेश झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पोर्तुगाल. त्यानंतर प्रश्न आहे, स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका कोणी विकसित केली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. पुढील प्रश्न, देशातील कार्यालय व त्यांची बदलण्यात आलेली नावे यांचा योग्य पर्याय निवडा. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, राजभवन, लोकभवन. त्यानंतर प्रश्न आहे, ODI क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, रोहित शर्मा. अशा प्रकारे आपण अगोदर विश्लेषणसहित प्रश्नोत्तरे आणि शेवटी रिव्हिजन घेतलेली आहे. आता रिव्हिजन म्हणजे या परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत 24 पैकी मला कमेंट करून सांगायचे आहेत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे फक्त. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.